न्यूज हर समय आपके साथ। आज अशा एका प्रश्नावर आम्ही न्यूज घेऊन येत आहेत ज्यामुळे गाव प्रशासनाच्या खूप विरोधात आहे। इथं आंबोरा पर्यटन स्थळ बनलेलं आहे जे खूप प्रसिद्ध झालेलं आहे। यात नेहमी प्रेक्षकांची उलाढाल होत असते आणि त्यात हा रस्त्याचं काम मागील 4 ते 5 महिन्यापासून सुरू आहे आणि तोही एकदम निकृष्ट दर्जाचा। त्यात मनोमनी खड्डे आहेत, प्रवाशांना त्रास होतो आहे, गावकरी विशेषतः कंटाळलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जो काम होतो आहे तो काम खूप उच्च दर्जाचं काम ह्या ठिकाणी केलं जात आहे। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो की इतरत्र ज्याप्रमाणे हा सिमेंट रोडला भेगा पडल्या आहेत तशाच पुन्हा हा भेगा पडून हा रस्ता पुन्हा निकामी तर होणार नाही। चला समजून घेऊया गाववाल्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना काय काय त्रास हा रस्त्यामुळे होत आहे। किती दिवसापासून काम सुरू आहे? 15 दिवसापासून काम चालू आहे। येथून गाड्या मुळे जातात, त्यातून बाहेर रस्त्याचं काम किती तास सुरू आहे? हा रस्त्याचं काम कमीत कमी 7-8 महिने झाले काम चालू आहे। पण आणि हा सिमेंटचा रोड जो झाला आहे हा 15 दिवस झाला आहे। हा 15 दिवसामध्ये हा एवढा रोड झालेला आहे फक्त। त्याने निघालेले आम्हाला बी बहुत त्रास येते, रस्ते लोकांना बी बहुत त्रास येते। त्यांचा प्रश्न आहे हा बोरिंगचा जो ह्या पायात जानेवाले जो पाणी पडते त्याचे 2 पायऱ्या बनवून लोकांनी। तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा जो हे यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला काय त्रास होत आहे रस्त्यापासून? चांगला दुरुस्त करायला पाहिजे लवकरात लवकर। हा 12 फुटाचा रोड बनलेला आहे सिंगल गाडीचा। आपण यांच्याकडनं समजून घेऊया काय तुम्हाला काय म्हणायचं असतं? अगदी बरोबर की ह्या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत, ज्या ठिकाणून मोठ्या गाड्या जेव्हा पास होतात त्यावेळेस दुचाकीला चालत्या लोकांना खूप त्रास होतो। म्हणजे ह्या ठिकाणी एक प्रकारे प्रशासनाची घोडीच आपल्याला समजून येत आहे आणि ते स्वतः म्हणतात की बाईक जात असताना याचा त्रास होतो। याला जबाबदार नेमकं कोण? म्हणजे इथं मोठा अपघात झाल्यानंतरच यांना जाग येणार आहे का आणि ह्या रस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे का असे प्रश्नचिन्ह ह्या ठिकाणी निर्माण होतात। त्यासाठी पुन्हा अजून ह्या ठिकाणी जागते त्यांचं म्हणणं असं आहे गावकऱ्यांचं की जे इथं जॉईंटसाठी सलागी टाकलेले आहेत ते एकदम निष्कृष्ट आहेत, काही कामाचे नाही आहेत। लगेच बघितलं बघू शकता की अजिबात बाहेर निघत आहेत। म्हणजे कुठल्या दर्जाचं काम असेल आपण समजू शकतो। यांचं नेमकं एस्टिमेट काय आहे, काय कोटेशन आहे, नक्की यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि त्याची दखल हे मास नक्कीच घेणार आहे। पाहिलं ठेवलं खड्डे पडलेले आहेत आपण बघू शकतो आणि याच्यामुळे एखादी फोर व्हीलर जेव्हा पास झाली तेव्हा गावकऱ्यांना किंवा इतर प्रवाशांना हे अक्षरशः एवढे सारे गड्डे आहेत त्याच्यामध्ये जे कॅम्प होतात आणि असे असूनही जेव्हा गावकऱ्यांनी त्यावेळेस त्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही ह्याच गावचे रहिवासी आहात ना? ह्या रस्त्यामुळे काही त्रास होत आहे तुम्हाला? बहुत त्रास होते आम्हाला, येण्या जाण्याकरता किचड राहते आणि जाणे त्रास होते। इकडून ट्राफिक तिकडून ट्राफिक साईड नाही देत गाडीवाले। बरं, हा पुलिया बनल्यानंतर इथून गाड्यांचा किती ये जा सुरू असते? इथं दररोजच्या हजारो गाड्या नियमित चालतात। समजू शकता की पुलिया बनल्यानंतर पुलिया एक पर्यटन स्थळ झालेला आहे। आंबोरा ते पहिला मार्गावर आपण बोलतो आहे आणि इथून हजारो गाड्या ज्यावेळेस प्रवासांच्या येतात त्यावेळेस इथल्या लोकांना रहदारीला किती त्रास होतो हे समजू शकता। अरे रहदारीलाच कशाला, तर जे पर्यटन म्हणून टू व्हीलरनी येतात त्यांना किती त्रास असेल, कारण हे फोर व्हीलरच्या बाजूने पास होते तर समोरच्याला काय त्रास होते हे मला वेगळं समजून सांगण्याची गरज नाही। यासाठीच आमचा हा विचारणा इथच्या खासदारांना आहे। आधीचे खासदार होते ते चेंज झाले, नवीन आले पण त्यांनाही अजून जाग आली नाही, हे मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कधी हा रस्ता बनेल याच्या आपण बघू शकता हा गेल्या 6 ते 7 महिन्यापासून आंबोरा येथे रस्ता सुरू आहे। आमचं रोज इथून वावर आहे येणं जाणं। आपण बघू शकता इथली परिस्थिती अशी आहे की पायी जाणं कठीण आहे।
खूप अवघड आहे. हे इथे खूप मोठं पाणी साचलं असतं. इथल्या स्थानिक लोकांना खूप याच्यापासून त्रास आहे. वावरामध्ये जायला रस्ता नाही, प्यायचं पाणी त्या साईडला जाऊन भरावं लागतं. तरीसुद्धा इथे कुठलंही रोड कॉन्ट्रॅक्टरनी व्यवस्था करून दिलेली नाही त्या साईडला जाताना. आणि इथे जो मटेरियल वापरला गेलेला आहे तो मटेरियल इतका खालच्या दर्जाचा आहे, त्याचं काही नाव नाही. सिमेंट खूप लो क्वालिटीचा वापर होत आहे आणि लोह्याचा पण वापर केलेला नाही आहे व्यवस्थित. धन्यवाद. आताच आपण गावकऱ्यांच्या बोलल्याप्रमाणे ऐकलेलं आहे की इथं घसरून पडत सुद्धा आहेत आणि खरंच जी चिंता किंवा जी